नमस्कार शिक्षक मित्र हो. विद्यार्थ्यांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्या म्हणता येणे ही क्षमता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या संख्या उलट क्रमाने म्हणता येणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. गणितात 99 ते 51 पर्यंत उलट मोजणी याचे मोठे शैक्षणिक महत्त्व आहे. उलट मोजणीचे महत्त्व: संख्या ओळख दृढ होते. मुलांना संख्या मालिकेची फक्त पुढेच नव्हे तर मागे कशी जाते हे कळते. 99 नंतर 100 जसे महत्त्वाचे आहे तसेच 99 पूर्वी 98 येते हे समजणे आवश्यक आहे. वजाबाकीचे पायाभूत ज्ञान: उलट मोजणी म्हणजे वजाबाकीची पूर्वतयारी. उदाहरणार्थ 99 पासून 1 कमी केले की 98 ही कल्पना सरळपणे वजाबाकीकडे नेते. मानसिक गणित क्षमता ही वाढते. त्याचबरोबर शिस्तबद्धता आणि लक्ष केंद्रित करता येते. उलट क्रमाने संख्या मोजताना एकाग्रतेची आवश्यकता आहे. 99 पासून उलट क्रमाने म्हणताना पासिंग द बॉल हा सुंदर खेळ आहे. यामध्ये एक विद्यार्थी बॉल हातात घेऊन 99 पासून संख्या मोजण्यास सुरुवात करेल. त्यानंतर पुढचा विद्यार्थी बॉल हातात झेलून उलट क्रमाने येणारी पुढची संख्या म्हणेल आणि जो विद्यार्थी चुकीचे म्हणेल तो खेळातून बाद होईल. चला तर पाहूया प्रत्यक्ष. 100 99 98 97 96 95 93 आउट. 99 ते 51 पर्यंतच्या संख्या उलट्या क्रमाने कशा म्हणता येतील किंवा त्याचं वाचन करता कसं येईल यासाठी मी तुम्हाला एक रेल्वे गाडी तयार करून दाखवत आहे. तर यामध्ये हा माझ्याकडे अंक आहे 90. हा रेल्वे इंजिनचा डबा आहे. या ठिकाणी मी त्याची चाकं जोडलेली आहेत. तर तू पुढील संख्या लावून दाखव. हा आगगाडीचा डबा आहे. तर तो आगगाडीचा डबा तू जोडून दाखव बघू. ओके, छान. या संख्येतून दाखव. छान. आता त्याला चाकं जोडली पाहिजेत. वा, छान, सुंदर काम. ठीक आहे, त्याला चाकं जोडलेली आहेत. त्यानंतर पुढील जी संख्या येईल ती 86. त्यानंतर आपण 85चा डबा तयार करतोय. नंतर 84, 83, 81, 82, विद्यार्थ्यांना हे अशा उलट क्रमाने संख्या वाचन करून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांचं 90 89 88 87 86 85 84 83 82 81 आणि ही अशी एक मजेशीर रेल्वे गाडी आपली उलट क्रमाने संख्यांची तयार झालेली आहे. शिक्षक मित्रो, आता आपण या सोंगट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 99 पासून उलट क्रमाने संख्या कशा मोजता येतील ते आपण दाखवणार आहोत. या ठिकाणी मी दशकाचे गठ्ठे केलेले आहेत. तर या दशकाच्या 9 सोंगट्या आहेत, म्हणजे एकूण ते 90 होणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले 90. आणि माझ्याकडे या सोंगट्यांचे सुटे 9 सुटे आहेत संख्या. तर ह्या संख्या होतील 99. आता ही आपल्याला संख्या 98 करायची आहे. एकूण हे दशकाचे 9 म्हणजे 90. यातली एक मी सोंगटी काढली, सुटे सोंगट्या लावलेले 8, तर 98. यानंतर यातली एक जर मी सोंगटी काढली तर ही संख्या होणार आहे 97. 9.7 त्यानंतर असं आपण परत पुन्हा एकदा एक जर ही संख्या या सोंगटी जर काढली गेली तर 9.6196. त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक यातली सोंगटी काढली तर 9.5195. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना 99 पासून ते 51 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणण्याचा सराव करता येईल. प्रश्न सोडवताना गती व अचूकता वाढते. स्पर्धा परीक्षा, वेळेवर सोडवायचे प्रश्न, गणिती खेळ यामध्ये ही सवय फार उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आपण जर विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना 99 ते 51 पर्यंतच्या संख्या उलट क्रमाने म्हणणे फार सोपे जाते. धन्यवाद.